नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनसे स्वागत करतोय. चला, महिला व बालविकास आयुक्त मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अर्थात सीडीपीओ तयारी झाली का? आपली स्पर्धा परीक्षा तुमची जी परीक्षा आहे त्याची डेट आलेली आहे. आपण तयार आहोत का? अजूनही तयारीत नसाल तर शॉर्टकट मध्ये नोट्स कुठे उपलब्ध होत असतील, ओव्हरलुक करून घ्या, अभ्यास करून घ्या आणि सज्ज राहा. तुमची डेट आलेली आहे. काय डेट आलेली आहे ते आपण आता या ठिकाणी थोडक्यात बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि त्यामध्ये सहाय्यक आयुक्त हे पद थेट सरळ सेवेने भरले जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना या पदापर्यंत पोहोचायचे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती लॉन्च केलेले आहेत. त्या बॅच नॉन टेक्निकलची बॅच आहे, त्यामध्ये 4,999 रुपये फी आहे आणि टेक्निकलची आहे ती 2,499 रुपये आहे. किती? 2,499. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुम्ही या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि अभ्यास करा. 2,499 रुपयाला बॅच आहे. बघा, 2,499 रुपयाला यामध्ये तुम्हाला ऍक्ट आणि नियमावली येऊ नाही हे शिकवले जातील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्ही काय करा, तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती हवी जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. किती? 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि याबद्दल संपूर्ण माहिती घ्या. आपण आपल्या सीडीपीओच्या डेटकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, नुकतीच जी काही तारीख ही जाहीर झाली ही अपेक्षितही नव्हतं विद्यार्थी मित्रांना की तारीख आता येईल आणि अचानक हा धक्का दिलेला आहे. कारण काहीतरी थोडंफार मला वाटतं कोर्टामध्ये केस गेली होती, मिटली की काय मला माहित नाही, परंतु अचानक हा धक्का आयोगाने दिला. अचानक डेट आली तर गडबडून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, शांत राहून थोडा अभ्यास करा. तुमची जी कार्यप्रणाली आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहेत आणि जे काही कायदे आहेत त्यावरती प्रश्न असणार आहेत. थोडंफार जीएस वगैरे आहे ते ओव्हरलुक करा. शॉर्ट मध्ये नोट्स वगैरे असतील किंवा युट्यूबला व्हिडिओ मिळतील ते पाहून घ्या आणि या परीक्षेला सामोरं जा. 15 एप्रिल 2026 नोटिफिकेशन आहे आयोगाचं. बघा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या खालील नमूद संवर्ग, कोणता संवर्ग आहे? एवढं मोठं नाव आहे तुमच्या या तुम्ही होणारे या तुमचं स्वप्न आहे ते सीडीपीओचं. त्या सीडीपीओचं एवढं मराठीमध्ये नाव आहे, मी शॉर्टकट त्याला सीडीपीओ म्हणतो. सीडीपीओ बघा, विभागीय तुम्हाला खूप चांगली संधी आलेली आहे आणि संधीचं सोनं करायचंय. आता याबद्दल कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहे, कोण परीक्षा देऊ शकतो याबद्दल सर्व व्हिडिओ जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा मी बनवलेले होते. 4-5 व्हिडिओ होते, अभ्यासक्रम देखील सर्व सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, सीडीपीओची परीक्षा ही मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी स्पष्ट दिलंय की संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा होणार आहे. संगणक प्रणालीवरती 14 मे 2026 ला तुमची परीक्षा असणार आहे. इथून पुढे पाहता आपल्याला 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 14 आता एप्रिल आहे आणि 14 मे ला परीक्षा होणार आहे. 1 महिना अगोदर डेट जाहीर केली, आयोगाचं अभिनंदन. कारण एका महिन्यामध्ये जर रात्रंदिवस एक केला, 1 महिन्याची जरी तुम्ही सुट्टी घेतली तरी तुमचा जवळजवळ सगळा सिलेबस कव्हर होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, तुम्ही चांगल्या पदावरती काम करताय आणि तुमची आयक्यू लेवल देखील तुमची त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. एकदा जरी वाचन केलं तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून परीक्षा देता येऊ शकते. बघा, पेपर क्रमांक 1 दुपारी 2 ते 3, पेपर क्रमांक 2 दुपारी 5 ते 6 या वेळेत तुमचं परीक्षेचं नियोजन आहे. लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला असं होणार नाही की वेळेवरती तुम्ही पोहोचणार नाहीत. परीक्षा जर सकाळच्या सत्रामध्ये असती 10 ते 12 तर परीक्षेच्या केंद्रावरती पोहोचायला तुम्हाला वेळ लागला असता, परंतु दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं ठिकाण मुंबई आहे. सगळ्यात महत्वाचं यावरून एक गोष्ट लक्षात येते की कॉम्पिटिशन कमी आहे, स्पर्धा कमी आहे, स्पर्धा कमी आहे. त्यामुळं तुम्ही आवर्जून पेपरला जा. एकाच सिटीमध्ये सेंटर आलेलं आहे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पेपर 1 आणि पेपर 2 एकाच सत्रामध्ये संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो जर या ठिकाणी अजून सेंटर वेगवेगळे असते, मुंबई असतं, त्याच्यानंतर पुणे असतं, नागपूर असतं,
अमरावती असतं तर आपल्याला अंदाज लावता आला असता की या ठिकाणी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण तसं नाही, फक्त मुंबई सेंटर आहे. आणि या ठिकाणी यावरून एक अंदाज लावता येतोय की कॉम्पिटिशन झिरो आहे. झिरो. तुमच्या कॉम्पिटिशनला काही अर्थ नाही. तुम्ही फक्त अभ्यास करा, व्यवस्थित जा आणि पेपर द्या. एकदा जर रीड केलं एका महिन्यामध्ये तुमचा ठोका बसू शकतो आणि तुम्ही आता आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट क्लास 2 चं पद या ठिकाणी मिळवू शकतात. तुमचं स्वप्न या ठिकाणी साकार करू शकतात. तर बघा, अजूनही तयारी केली नसेल तर तयारीला लागा. बघा, त्यामध्ये सूचना काय दिली, अभ्यासक्रम निवड प्रक्रिया आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेला आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचे निश्चित ठिकाणावर आवश्यक असल्याची तर तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. आणि जर अवगत केला तर मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून याची संपूर्ण माहिती देईल. त्याकरता या चॅनलला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय. बघा, लक्षात ठेवा, ठिकाण आहे नवी मुंबई. अशा प्रकारची महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संधी सोडू नका म्हणून व्हिडिओ जास्त वेळ लांबवला. तारीख सांगायला वेळ लागत नाही, 2 मिनिटात तारीख सांगितली असती. माझी एकच इच्छा आहे, फॉर्म भरलेला असेल 1 महिना सुट्टी घ्या वाटलं तर, पण रात्रंदिवस अभ्यास करा. कारण 1 महिना तुम्हाला डायरेक्ट प्रमोशन तुमचं क्लास 2 चं घेऊन जाऊ शकतो. तालुक्याला एकच पोस्ट असते सीडीपीओची, आणि ती पोस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, हवी असेल तर हा महिना बाजी लावून अभ्यास करा आणि मिळवा पोस्ट. तुमचं स्वप्न साकार करा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.